लातूरमध्येही महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे। प्रचंड बंडखोरी झाली। एवढंच नाही तर एकमेकांचे पंख छाटण्याची चर्चाही लातूरात रंगली। माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनानंतर भाजप नेत्या अर्चना पाटील चाकूरकर यांची जबाबदारी कमी केल्यानं या चर्चांना आणखीन उधाण आलंय। भाजपमधील तिकीट वाटपाने लातूरातील राजकारणाला नवा ट्विस्ट दिलाय। लातूर भाजपमध्ये नेमकं काय चाललंय? गेल्या वेळी पहिल्यांदाच सगळ्यात मोठा पक्ष बनलेल्या भाजपमध्ये यंदा बंडखोरी का झाली? विधानसभा निवडणुकीत उमेदवार असलेल्या चाकूरकरांची भाजपला गरज उरली नाही का? त्यांना डावललं का जातंय? या सगळ्याबद्दल जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय टीओडी मराठी। राज्यभरात भाजपमध्ये निष्ठावंत विरुद्ध उपरे असा मोठा भडका उडालाय। लातूरमध्येही मोठ्या प्रमाणात निष्ठावंतांनी बंडखोरीचं निशाण फडकावलं। एकीकडे बंडखोरी झाली तर दुसरीकडे निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्याचा आक्रोश कार्यकर्त्यांकडून व्यक्त झाला। थेट स्थानिक भाजप नेतृत्वाला दाखवून देण्याची भाषा जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी केली। या सर्व घडामोडीची सुरुवात झाली ती 5 नोव्हेंबरला। भाजपने राज्यभरात महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी नेमले। यात सुरुवातीला माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांना लातूरचं प्रभारीपद आणि अर्चना पाटील चाकूरकर यांना निवडणूक प्रमुख केलं होतं। मात्र प्रदेश भाजपने अचानक प्रभारीपदाची जबाबदारी बदलून ती लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे सोपवली। चाकूरकरांना ही संधी मिळत असल्याने निलंगेकर आणि त्यांच्या समर्थकांनीच ही चाल खेळल्याची चर्चा दबक्या आवाजात लातूरमध्ये सुरू झाली। पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि कुरघोडीच्या राजकारणातून चाकूरकरांचा बळी दिला जात असल्याची भावना भाजपच्या लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यांची झाली। लातूर येथील पत्रकारांच्या मते ही सगळी उलटसुलट चर्चा सुरू असताना भाजपचे राज्य निवडणूक प्रमुख असलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे डिसेंबरच्या मध्यात लातूर दौऱ्यावर आले होते। तेव्हाच अर्चना पाटील चाकूरकर सध्या दुःखात असल्यानं येन महापालिका निवडणुकीच्या काळात त्या महिनाभर सक्रिय होऊ शकणार नाहीत असा मुद्दा बावनकुळे समोर मांडण्यात आला। त्यानुसार बदलही करण्यात आला। 17 डिसेंबरलाच पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना महापालिका निवडणूक प्रभारी आणि निलंगेकरांना निवडणूक प्रमुख केल्याचं पत्र तयार करण्यात आलं। पण 20 डिसेंबरपर्यंत त्याबद्दलची गोपनीयता बाळगण्यात आली। निलंगा नगर परिषद निवडणुकीत लिंगायत समाजाच्या नाराजीचा फटका बसू नये म्हणून हे फेरबदल गुप्त ठेवण्यात आल्याचा आरोपही केला जातोय। या निमित्ताने लातूर भाजपमध्ये निलंगेकरच सबकुच आहेत हे पुन्हा सिद्ध झाले। पण महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपातही गिरीश पाटील यांच्यासारख्या समर्थकांना डावलून चाकूरकरांची कोंडी करण्यात आल्याचंही म्हटलं जातंय। माजी नगरसेवक असलेले गिरीश पाटील हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते। भाजपचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर यांच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत गिरीश पाटलांचा भाजप प्रवेश झाला होता। लातूरच्या राजकारणात मुरुमकर हे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र म्हणून ओळखले जातात। लातूरमधील या सगळ्या संघर्षाला मराठा विरुद्ध लिंगायत या जुन्या संघर्षाची किनार असल्याचं म्हटलं जात आहे। 2004 मध्ये शिवराज पाटील चाकूरकरांचा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नवख्या रूपाताई पाटील निलंगेकर यांनी पराभव केला होता। या पराभवातही सामाजिक संघर्षाचा हातभार असल्याचं सांगितलं गेलं। पण 2024च्या निवडणुकीत अर्चना पाटील चाकूरकर यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर निलंगेकर आणि चाकूरकर संघर्ष मिटल्याचं सांगितलं जाऊ लागलं। महापालिका निवडणुकीत तो संघर्ष पुन्हा उफाळून आल्याचं म्हटलं जाऊ लागले। राजकीय जाणकारांच्या मते अर्चना पाटील चाकूरकर यांचं पद काढल्यानं लातूरमधील लिंगायत समाजात चुकीचा संदेश गेलाय। शिवराज पाटील चाकूरकर यांच्या जाण्यानंतरच अर्चना पाटील चाकूरकर यांची जबाबदारी कमी करण्यात आली। त्यामुळे चाकूरकरांची गरज संपली का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। दुसरीकडे चाकूरकर समर्थकांना तिकीट नाकारल्याने समाजातील नाराजीला खतपाणी घालण्याचं काम झालंय। त्यामुळे भाजप पुढे दुहेरी आव्हान निर्माण झालंय। एकीकडे निष्ठावंत जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करावी लागणार आहे, तसंच पक्षाचा पारंपरिक मतदार म्हणून ओळखला जाणाऱ्या लिंगायत समाजामध्येही डावललं जात नसल्याची भावना बळकावणार नाही, ती भावना कमी होईल असे प्रयत्न करावे लागणार आहेत। अन्यथा महापालिका निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसू शकतो। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या लाडक्या टीओडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।